अनेक जण काय करतात, वक्री शनीचं नाव ऐकताच घाबरून जातात. पण तुमच्या राशीसाठी ही वेळ कशी भीतीची नाहीये आणि स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची वेळ आहे. कारण काय होतं, शनी हा तुमच्या राशीचा राशी स्वामी आहे. त्यामुळे काय होतं, इतर राशींप्रमाणे केवळ अडथळे निर्माण करण्यापेक्षा तो तुम्हाला योग्य दिशा देतो, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी देतो. तुम्ही केलेल्या मेहनतीचं महत्त्व जे असतं ते इतरांच्या लक्षात येईल आणि काही दिवसांनी काय होईल, रखडलेली कामं जी असतात ना ती पण मार्गी लागताना दिसून येतील. नवीन जबाबदारी येतील आणि ते सांभाळण्याची ताकद तुमच्याकडे आधीच आहे. विलंब हा होत असतो कामांना, पण विचारपूर्वक निर्णय घेण्याची क्षमता आता तुमच्यामध्ये या 7.5मुळे आलेली आहे. योग्य वेळ आणि योग्य संधी मिळणार आहे. फक्त थोडी तुम्ही आता वाटच पहा, पण नक्कीच येणार आहे. दाखवण्यापेक्षा करून दाखवणं फार गरजेचं आहे. आणि वक्री शनी कसा असतो, ह्याच गुणांना आणखी मजबूत करत असतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, आत्मविश्वास तर खूप चांगला आहे, पण अति आत्मविश्वास टाळा. कामात सातत्य ठेवा, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि कोणताही मोठा निर्णय घाईघाईत घ्यायचा नाहीये. ठीक आहे, हा काळ तुमच्यासाठी नक्कीच मेहनतीचं फळ देणारा आहेच, नवीन संधी स्वीकारण्याचा आहेच आणि भविष्यासाठी भक्कम पाया तयार करणारा पण आहे. 27 जुलैला शनी वक्री झाला आणि अगदी तो 12 डिसेंबरपर्यंत वक्री राहणार आहे. मग त्याची दृष्टी, या सर्व गोष्टींचा परिणाम तुमच्या नोकरी, व्यवसाय, कुटुंब, वैवाहिक जीवन याच्यावरती कसा होईल, विद्यार्थ्यांवरती कसा होईल. तुमच्यासाठी प्रगती, जबाबदारी आणि स्थिर यशाचा काळ ठरणार आहे. कारण काय होतं, तुम्ही जे कष्ट घेतलेले आहेत त्याची दखल नोकरीच्या ठिकाणी घेतली जाणार आहे. वरिष्ठांचा विश्वास वाढेल, महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्याकडे सोपवल्या जाऊ शकतात आणि काही जणांना प्रमोशन मिळते, सॅलरी वाढून मिळते, नवीन पदही मिळतं आणि काही चांगल्या संधी मिळण्याची पण शक्यता आहे. आणि ज्या कामासाठी तुम्ही बराच काळ प्रयत्न केला होता त्यात आता सकारात्मक हालचाली तुम्हाला दिसू शकतील. हे तुमच्या शांत स्वभावामुळे आणि तुमच्या कामातील शिस्तीमुळे लोकांच्या तुमच्यावरील ज्या अपेक्षा आहेत त्या थोड्या वाढताना मात्र दिसून येतात. आणि काय होतं, अनेक जण तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी पण येतील. तुमच्या कल्पना ज्या आहेत ना इतरांना आवडतील आणि महत्त्वाच्या प्रोजेक्ट्समध्ये तुमची निवड होऊ शकते. आणि जर नवीन नोकरीचा तुम्ही विचार करत असाल ना तर चांगल्या संधी पण नक्कीच मिळू शकतात. मात्र काय आहे, सध्याची नोकरी सोडण्यापूर्वी नवीन संधी पूर्णपणे निश्चित झाली का नाही याची खात्री करा. व्यवसायाच्या बाबतीमध्ये थोडंसं संमिश्र फळ आहे. कारण जुन्या क्लायंटशी संबंध तर अधिक मजबूत होतील, पण अडकलेले व्यवहार जे आहेत ना ते हळूहळू पुढे सरकणार आहेत. आणि जर तुम्हाला व्यवसाय विकसित करायचा असेल तर थोडंसं तुम्ही वक्री शनी हा मार्गी होईपर्यंत थांबलं पाहिजे. आणि कसं आहे, संवाद तर भागीदारीत स्पष्ट ठेवलाच पाहिजे. प्रत्येक संधी ही फायदेशीर असते असं नाही. नफ्याच्या आशेने तुम्ही मोठा धोका घेऊ नये आणि कोणत्याही कागदपत्रावर सही करू नये वाचल्याशिवाय. काळजीपूर्वक वाचा. कसं होतं की तुम्ही ह्याच्या आधी सुद्धा प्रलोभनामुळे कुठेतरी पैशांमध्ये अडकून पडला, तुमचं खूप नुकसान झालं, आर्थिक नुकसान असेल, कुठं इन्व्हेस्टमेंट केली असेल, तर हे प्रलोभन जे आहे ते अजून तुम्ही कसं त्याच्यापासून वाचायचं हे तुम्ही पूर्णपणे शिकलेलं नाहीये. म्हणून योग्य वेळी संधी स्वीकारली पाहिजे, पण ती जी आहे ना ती पूर्णपणे तपासून घेतली पाहिजे. आणि काय होतं, भरपूर वेळा तुम्हाला आता यश मिळण्याचे योग पण आहेत, पण त्यामुळे निष्काळजीपणा वाढत असतो. अडथळ्यापेक्षा संधी जास्त यायला लागल्या की नाही माणूस बेसावध होतो आणि ते मकर राशीच्या बाबतीत पुढे घडू शकतं. आणि ते बेसावध जर तुम्ही होत असाल तर पुन्हा एकदा जे इतिहासात घडलेलं आहे तुमच्या बाबतीत तेच पुन्हा घडत राहील. म्हणून आत्मविश्वासाने जगा, पण अति आत्मविश्वास जो आहे ना तो तुम्ही टाळला पाहिजे. म्हणजेच तुम्हाला व्यवसायामध्ये अडचणी येणार नाहीत आणि तुम्ही पुढे चालत राहताल चांगल्या पद्धतीने. कुटुंबाच्या बाबतीत जर विचार केला की नाही तर कुटुंब आणि नातेसंबंधांच्या बाबतीत सकारात्मक बदल घडवणारा हा काळ आहे. आणि काय होतं, ज्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे ना तिथे पुन्हा संवाद सुरू होण्याची शक्यता आहे. आणि घरातील वातावरण कसं अधिक शांत आणि समंजस होऊ शकतं आणि तुमच्या मताला कुटुंबात अधिक महत्त्व मिळेल आणि लोक तुमच्या अनुभवाचा आणि निर्णयांचा आदर करतील. वैवाहिक जीवनात कसं आहे, विवाहित व्यक्तींमध्ये परस्पर समज वाढू शकतो आणि जोडीदारासोबत भविष्यासाठी नवीन योजना आखण्याची संधी मिळेल. मुलाचे शिक्षण असेल, भविष्यातील गुंतवणुकी असेल, यावरती एक सकारात्मक चर्चा होऊन काहीतरी मार्ग मिळेल तुम्हाला. आणि कामाच्या व्यापामुळे काय होतं, जोडीदाराकडे दुर्लक्ष मात्र होणार नाही याची काळजी घ्या. कसा होतं, फक्त काही मिनिटांचा संवाद जो असतो ना तो जास्त नाते मजबूत करत असतो. आणि प्रेमसंबंधात असणाऱ्या व्यक्तींनी पण जरा गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. इगो ही जी गोष्ट आहे ना ही टाळली पाहिजे कोणत्याही रिलेशन्समध्ये. आणि कोणताही निर्णय तुम्ही घाईघाईत घेऊ नका कोणत्या तरी तिसऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून. आणि कुटुंबाच्या बाबतीत पण बरं का, घरातील ज्येष्ठ व्यक्तींची जास्तीत जास्त सेवा करा, त्यांच्या अनुभवाचा तुम्हाला फायदा होणार आहे.
आणि इथं भावंडांशी झालेले मतभेद पण आता कुठंतरी समेट घडवून आणण्याचे योग तयार होताना दिसत आहेत. आणि तुम्ही स्वतःही संवाद ठेवला आणि समंजसपणाला जर महत्त्व दिलं ना, तर मग कुटुंबातल्या ज्या काही छोट्या मोठ्या मतभेद असतात ना, त्या दूर होतात, गैरसमज पण दूर होत असतात. आता कसं करायचंय, प्रत्येकावर तर लगेच विश्वास ठेवायचा नाहीये. विश्वास कमायला थोडा वेळ द्या ना. आणि या काळात काय काळजी घेतली पाहिजे अजून, कामाच्या बाबत कुटुंबाला वेळ काढा, जोडीदाराच्या भावना समजून घ्या, रागाऐवजी संवाद निवडा, नात्यांमध्ये अहंकाराला स्थान देऊ नका. प्रत्येक आनंदाच्या क्षणाचा मनापासून तुम्ही आनंद घेतला पाहिजे. मित्रांनो, कसं आहे, वक्री शनी जो आहे ना, तुम्हाला एक सुंदर गोष्ट शिकवतो. मोठे यश मिळवण्यासाठी मोठे घर नव्हे, तर मोठी माणसं आणि ती मनाने मोठी असलेली माणसं जवळ असणं फार महत्त्वाचं असतं. आणि प्रत्येक व्यक्तीचा आदर करणं हे आपले संस्कारच आहे. लक्षात ठेवा, कसं असतं, यशाचा आनंद तेव्हाच पूर्ण होतो ना, जेव्हा तो आपल्या माणसांसोबत साजरा केला जातो. त्यामुळे यश मिळवण्याच्या घाईघाईमध्ये नातं विसरून जाऊ नका. आणि हा वक्री शनीचा काळ जो आहे ना, तो तुम्हाला आर्थिक नियोजन कसं करायचं हे पण शिकवून देणार आहे. आणि अडकलेले पैसे परत कसे मिळवायचे यातून कुठंतरी तुम्हाला मार्ग काढून देईल तो. काही ना, कसं होतं, मी म्हटलं आधी, प्रमोशन होऊ शकतं किंवा व्यवसायातून अपेक्षेपेक्षा चांगला नफा मिळू शकतो, पण बचतीवर तुम्ही जास्त भर दिला पाहिजे. गुंतवणूक जी आहे ना, ती सुद्धा विश्वसनीय असली पाहिजे. आता एक कसं आहे, कोणतीही गुंतवणूक जी असते की नाही, ती करताना संपूर्ण माहिती घेतली पाहिजे किंवा त्या क्षेत्रातल्या ज्या अनुभवी व्यक्ती आहेत त्यांचा तुम्ही सल्ला घेतला पाहिजे. आणि काय होतं, शनी नेहमी स्थिरतेला पसंती देत असतो, म्हणून विचारपूर्वक आणि संयमाने केलेली गुंतवणूक अधिक चांगली ठरेल. मालमत्ता असेल, जमीन असेल किंवा घर असेल, याच्या संबंधित कामांना आता गती तुमच्या बाबतीत मिळेल आणि रखडलेली कागदपत्र थोडी घासानं पुढे सरकतील. आणि प्रत्येक कागदपत्र नीट तपासूनच अंतिम निर्णय घ्यायचा आहे. मी तुम्हाला हे सुरुवातीपासूनच सांगत आहे. आणि आर्थिक स्थितीच्या बाबतीत पण कसं असतं, जुने जे ग्राहक असतात ना, त्यांच्याकडून थोडी तुम्हाला रक्कम मिळू शकते आणि नवीन क्लायंट जे आहेत ना, ते तुम्हाला लाभदायक ठरतील. आर्थिक व्यवहारात मात्र पारदर्शकता ठेवलीच पाहिजे. बचतीला तुम्ही प्राधान्य दिले पाहिजे. अनावश्यक खर्च टाळा, आर्थिक जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण करा आणि जास्त नफाच्या मोहात पडू नका. नफा जो आहे की नाही, तो एक प्रलोभन तयार करणार असतो. हा काळ तुम्हाला संपत्ती कशी टेकवायची आणि त्याच्यावर दुसरी संपत्ती कशी उभारायची ह्याची शिकवण देणार आहे. लक्षात ठेवा, खरी श्रीमंती जी आहे ना, ती फक्त कमाईत नसते. योग्य नियोजन, संयम आणि शहाणपणाने घेतलेल्या निर्णयामध्ये खरी संपत्ती असते. आणि वक्री शनी काय करतो, आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा विचार केला ना तर निष्काळजीपणा ह्या बाबतीत तर अजिबात करायचं नाहीये. ठीक आहे, कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होतील, पण तुम्ही जर आरोग्याकडे दुर्लक्ष केलं तर मग तुम्हाला पुढे जाऊन त्याची फार मोठी किंमत मोजावी लागू शकते. डॉक्टरांकडून तुम्ही तपासणी नेहमी करून घेतली पाहिजे. काय होणार आहे, वक्री शनीचं गोचर तुमच्यासाठी चांगला असेल, पण पुढे येणारी मंगळ, बुध, रवी ही गोचरे काय करतात, संमिश्र फळ तयार करत असतात. त्यामुळे मग पुन्हा एकदा काही ना काहीतरी अडचणी ज्या असतात ना, त्या जाणवत राहतील. म्हणून तुमची योग्य दिनचर्या आणि तुमच्या डॉक्टरांनी दिलेला सल्ला तुम्ही मनापासून पाळणं गरजेचं आहे. आणि मानसिकदृष्ट्या सुद्धा असंच आहे, स्वतःवर अनावश्यक कामाचा भार घेऊ नका. कधी कधी काय होतं, विश्रांती घेणं पण महत्त्वाचं असतं ना, तो सुद्धा एक कामाचा भागच असतो. आणि वेळेवरती जे काही असेल ते काम करण्याचा प्रयत्न करत जावा, जेणेकरून तुमचं एक काम पूर्ण झालं की तुम्हाला दुसरीकडे जाता शांतता मिळत असते आणि नवीन विचार करण्याची मेंदूला चालना पण मिळत असते. आणि वाहन मात्र गहित चालवायचं नाही आहे. वाहनापासून तुम्हाला पुढचे 6 महिने जो आहे तो मात्र धोका असू शकतो. त्यामुळे काळजीपूर्वक वाहन चालवा, घाबरायचं कारण नाही आहे. आपण सावधगिरीने ते चालवणं गरजेचं असतं. निरोगी शरीर आणि शांत मन असेल तर मग प्रत्येक ध्येय गाठणं सोपं जाणार आहे ना, हे लक्षात ठेवा. आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत कसं आहे, वक्री शनीचा काळ विद्यार्थ्यांना मेहनतीचं फळ देईल. आणि तुम्ही नियमित अभ्यास करत असाल ना, तर त्याचे चांगले परिणाम तुम्हाला आता दिसू लागणार आहे. कसं होतं, स्पर्धा परीक्षा असतील किंवा शासकीय परीक्षा असतील, प्रवेश परीक्षा असतील किंवा विद्यापीठांच्या परीक्षांची तयारी करण्यासाठी काही विद्यार्थी सुद्धा असतात, तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला मनासारखं यश मिळण्याचे योग आहेत. एकाग्रता मात्र तुम्ही वाढवली पाहिजे. अभ्यासात आत्मविश्वास निर्माण होईल अशाच ॲक्टिव्हिटी तुम्ही केल्या पाहिजेत. सोशल मीडिया आणि मोबाईलपासून तुम्ही लांब राहा, जास्तीत जास्त लांब राहा. आणि आता बराच अभ्यास झाला आहे असा विचार करून मात्र निष्काळजीपणा दाखवू नका. काय होतं, तुम्ही थोड्या काळासाठी जर दूर गेला तर मग अनेक दिवस केलेली मेहनत सुद्धा जी असते की नाही, ती कुठेतरी मग वाया जाते. म्हणून तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत बेफिकीर न होता प्रयत्न करत राहिले पाहिजेत.
शनी कधीही शॉर्टकटला यश देत नाही, पण प्रामाणिक मेहनतीचं फळ तो देतोच ना. म्हणून कसं आहे, या काळात तुम्ही सातत्य ठेवा, कन्सिस्टन्सी ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक दिवस कालपेक्षा अधिक चांगला बनवण्याचा प्रयत्न करा. तुमची मेहनत कसं आहे, तुमचंच उज्ज्वल भविष्य ठरवत असते ना. एक लक्षात घ्या, वक्री शनीच्या काळात काही घाबरण्याची अजिबात गरज नाही आहे. पण योग्य आचरण केले पाहिजे, साधना केली पाहिजे, त्याचे शुभ परिणाम दिसण्यासाठी मदत होत असते. म्हणून केवळ मंत्र जो पुरेसा नसतो, चांगले कर्म, प्रामाणिकपणा, शिस्त हे सर्वात मोठे उपाय आहेत. आणि ह्या काळात शक्य असल्यास कसं आहे, तुम्ही जास्तीत जास्त काय करा, शनी महाराजांची तुम्ही सेवा करा. तुम्ही त्याच्यामध्ये शनी महात्म्य वाचू शकता. वृद्ध, गरजू आणि श्रमिक व्यक्तींना आपल्या क्षमतेनुसार मदत करा. काळे तीळ, उडीद किंवा लोखंडाचे दान शनिवारी तुम्ही श्रद्धेने करा. आपल्या आई वडिलांचा आणि गुरुजनांचा आदर करा. त्यांच्या आशीर्वादामुळे शनीची कृपा जास्त होत आहे, दृढ होते ती कृपा. आणि खोटं बोलू नका. व्यवहारात खोटं बऱ्याच वेळा बोलावं लागतं, पण त्या खोटं बोलण्यामुळे कोणाचं नुकसान तर होणार नाही याची काळजी घ्या. मग तुम्ही जर कोणाचं खोटं बोलण्यामुळे नुकसान झालं तर मग ते शनी महाराज तुमच्यावर पुन्हा रुसून जातात आणि मग काही ना काहीतरी तुम्हाला अडचणी येण्यास सुरुवात होते. त्यामुळे कुणाचा तोटा होणार नाही असं खोटं बोललं तरी चालतं, पण शक्यतो ते टाळलेलंच बरं आहे. काही ठिकाणी संयम ठेवावा लागतो, काही निर्णय विचारपूर्वक घ्यावे लागतील व्यवसायामध्ये, व्यवहारामध्ये. तुमची मेहनत वाया जाणार नाही आहे. कसं आहे, कुटुंबाची साथ जपून ठेवा, म्हणजे मानसिक आरोग्य तुमचं छान राहतं. आणि प्रामाणिकपणे आपले कर्म करत राहा. आणि लक्षात घ्या, कसं आहे, मकर रास जे आहे की नाही, ह्यांच्यासारखा संघर्ष मागच्या 10 वर्षात कोणी केलेला नाही आहे, हे मी पाहतो आहे. आणि त्यातून तुम्ही फार असे पोळले गेलेले आहात. पोळून घेऊन घेऊन तुम्ही इतके अनुभवी झालेले आहेत ना, तुम्ही पुढची कुठलीही आयुष्यातली लढाई जी आहे ना, ती सहजपणे तुम्ही लढू शकताल. एवढी तुमच्याकडे आता क्षमता आलेली आहे, तेवढा अनुभव आलेला आहे. आता पुढची जी गोचर असतात ना, मंगळ असेल, रवी असेल, बुध असेल, यांची गोचरं फारशी काही तुम्हाला त्रासांमध्ये टाकणारी नाही आहेत. तुम्ही ऑलरेडी खूप काही शिकून गेलेले आहात. फक्त आपले नित्य कर्म करणे, प्रामाणिकपणा ठेवणे आणि उपासना करणे, आणि तुम्ही ज्यांना कोणाला गुरु मानता त्यांच्यावरती कट्टर श्रद्धा ठेवणे हे तुमचे कर्तव्य असतील. आणि त्यातूनच शनी महाराज प्रसन्न राहतील आणि गुरुची पण तुमच्याबरोबर साथ राहणार आहे आणि परमात्म्याचा आशीर्वाद पण राहील. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.